आणि यानंतर मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो निओ इनोव्हेटिव्ह सोल्युशन LLPचे संस्थापक श्री योगेश गावंडे, त्याचबरोबर सौरभ प्रसाद ॲग्रो इनोव्हेशनचे संस्थापक श्री सौरभ कदम आणि ॲग्रोझी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री महेश लोंढे यांना. धन्यवाद भूषण, तुम्हा सर्वांचंही स्वागत आहे. आणि खरं तर तुम्ही एक उदाहरण आहात, कारण आपण बघतोय की सकाळपासून जी आपली चर्चा चाललेली आहे की युवांना शेतीकडे वळवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तुम्ही शेतीच्या माध्यमातून पूरक उद्योग करून एक उदाहरण सेट करता आहात. त्यासाठी खरं तर मनापासून शुभेच्छा. आणि सुरुवातीला मला तुम्हाला विचारावंसं वाटेल महेशजी, की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिलेट्स पिकतात, पण मिलेट्सपासून असा काहीतरी पूरक उद्योग सुरू करावा किंवा प्रॉडक्ट्स बनवावे जे आपल्यासाठी हेल्दी पण आहेत, हे सुचलं कसं नेमकं? सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की मला इथं बोलवल्याबद्दल. ह्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा घरी आईला डायबिटीस होता तर त्यावेळेस मिलेट्स हे त्याच्यासाठी खूप चांगलं सोल्युशन आहे. तर तेव्हा ती कल्पना सुचली आणि मी मराठवाड्यातली जी एक बाजरीची व्हरायटी आहे HB 1200, इथं बरेचसे शेतकरी आहेत की वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाची जी व्हरायटी आहे, तर बाजरी जेव्हा आपण बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला एक खवटपणा किंवा त्याचा जो काही बिटरनेस आहे, कडवटपणा येतो. तर त्याच्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली होती, कारण तो प्रश्न खूप मोठा आहे. आणि आपल्यामध्ये जेवढी भारतामध्ये जेवढी बाजरी होते त्यातली 95% बाजरी ही फॉडरसाठी म्हणजे जाते. पण लोकांना माहीत नाही की मिलेट्समधले बाजरी हे पीक म्हणजे बाजरी हे धान्य सगळ्यात चांगलं डायजेस्टेबल आहे आणि प्लस त्याच्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप चांगलं आहे, म्हणजे लोहाचं, की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन लेवल खूप प्रत्येकाचे जातं. म्हणजे महिलांमध्ये तुम्हाला हमखास जाणवेल की 70% महिलांच्या हिमोग्लोबिन लेवल हे बिलो 1110च्या खाली आहे. तर ह्याच्यावर आम्ही संशोधन करत असताना म्हणजे मी नाही, आमची पूर्ण टीम, मिलेट्स नाव ज्या कंपनीची टीम आहे की ज्याच्यामध्ये आम्ही 25 लोक आहेत, त्यातले 5-6 लोक हे IIT वेगवेगळ्या फूड टेक्नॉलॉजीज आहे. तर आम्ही हे काम गेल्या 4 वर्षापासून करतोय, ज्याच्यामध्ये आम्ही बाजरीपासून न्यूट्री डब्बा म्हणून आम्ही डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यात बाजरीचे लाडू असतील, बिस्किट्स असतील, त्याच्यानंतर त्याचे न्यूट्रीबार असेल, खाकरा असेल, असे 7 प्रकारचे प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केले. तर याच्या मागचा उद्देश हाच होता की आपल्याला बाजरी आहारामध्ये कसा समावेश करता येईल. तर हे हायड्रोएनाराइव्ह टेक्नॉलॉजी नावाचं तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलेलं आहे. ते तंत्रज्ञान आम्ही वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडून व्हॅलिडेट पण करून घेतलं आहे की बाजरीची शेल्फ लाईफ त्या तंत्रज्ञानातनं आम्ही जी काही 15 दिवसामध्ये जे बाजरीच्या पिठाची शेल्फ लाईफ असते तर ती 6 महिन्यापर्यंत नेली आहे. पण ती शेल्फ लाईफ विदाऊट त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू लूजिंग करता, म्हणजे त्याची कुठलीही पोषण मूल्य कमी होत नाही. आपण सकाळपासून चर्चा करतोय की भारत अन्न सुरक्षा आहेत, भारत स्वतःची पोट भरून एक्सपोर्ट करू शकतो, पण आपण पोषण सुरक्षेमध्ये खूप कमी आहे. म्हणजे आता प्रत्येक जे बघत आहात की लाईफस्टाईल डिसीजेस भरपूर वाढले, डायबिटिक्स सारखा प्रश्न असेल, माल न्यूट्रिशन सारखा मोठा प्रश्न असेल, तर त्याच्यावर हे एक चांगलं सोल्युशन डेव्हलप केलेलं आहे आम्ही. आणि त्याचा आम्ही आता साधारण मी पूर्ण म्हणजे 4 राज्यांमध्ये आम्ही हे शालेय पोषण आहारामध्ये आम्ही इन्क्लूड केलेलं आहे की ज्याच्यामध्ये 6 वर्षापासून ते 14 वर्षांच्या मुलांपर्यंत आपण ते डेव्हलप करतोय. आणि याच्यामध्ये पुढेही जाऊन आम्ही आता HB 1200वर काम करतोय, जे आपल्या संभाजीनगरमध्ये जे रिजनल सेंटर आहे तर त्यांनीच ती व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. तर अशाच आम्ही प्रकारे मराठवाड्यामध्ये मोस्टली ज्या पूर्ण मराठवाडा ह्या व्हरायटीचा कसा प्रचार आणि प्रसार करता येईल आणि त्याच्या पुढेही जाऊन म्हणजे आपण जो काही आपल्या मिड डे मीलमध्ये जो हे मिळतो राईस मिळतो तो राईस तो तामिळनाडूवरून येतो. तर आपण आपल्या त्या मुलांच्या आहारामध्ये बाजरीचे असे अजून वेगवेगळे पदार्थ कसे डेव्हलप करू शकतो जेणेकरून ते काय ज्याच्यावर आम्ही लोकली ग्रोन स्कूल फीडिंग प्रोग्राम आहे तर त्याच्यावर काम करायचं जास्त, जेणेकरून ह्याचा फायदा शेतकऱ्यांना पण होतील आणि गावातल्या ज्या बचत गट आहेत, ज्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही आता सध्या प्रोडक्ट बनवतो तर त्यांना एक लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटी होईल आणि मुलांना एक पोषण सुरक्षा होईल. तर अशा प्रकारचं मॉडेल मी गेल्या 4 वर्षापासून करत आहे. अगदीच, आणि विजन खूपच चांगलं आहे तुमचं. सौरभ, मी तुमच्याकडे येईन.
कांदा लागवडीसाठी म्हणून कांद्याची रोपं लागवड करावी असं एक अवजार आपण तयार करावं, मुळात ही कल्पना सुचली कशी आणि कशा पद्धतीने तुम्ही ते काम केलेलं आहे? सगळ्यात प्रथम मी TV9 मराठीला या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो का असा प्लॅटफॉर्म आम्हाला युवकांना उपलब्ध करून दिला. कांदा शेतीमध्ये जर आपण बघितलं तर कांदा ही खूप लेबरस शेती आहे. म्हणजे याला प्रचंड लेबर लागतं. म्हणजे जिथं जर 80,000 ते 1,00,000 रुपये पर एकर हा शेतकऱ्याला खर्च येतो एकरी कांद्याचं पीक उभं करण्यासाठी, त्याच्यातील 50% खर्च हा लेबरवर होतो. सो तो जो लेबरस ॲक्टिव्हिटी आहे तिथं आपण काही मेकॅनिकल इंटरव्हेन्शन आणू शकतो याच्याबद्दलचा आम्ही विचार केलेला. आणि याच्यासाठी प्रोत्साहन म्हणून का ॲक्च्युली मी देवळाली, प्रवरा, राहुरी तालुक्यातील शेतकरीच आहे आणि आमचा एक शेतकरी गट आहे आणि त्या शेतकरी गटाच्या माध्यमातून आम्ही विविध अशा अडचणींवर मात करण्यासाठी आमचे एक इंटरनली चर्चासत्र होतात. सो त्याच्यातनं ही संकल्पना पुढे आली की आपण अशा पद्धतीने आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी मशिनरी डेव्हलपमेंट आपण करावी. सो त्या दरम्यान आम्ही नर्सरीसाठी म्हणजे कांद्याची जी नर्सरी आहे, आजही थंब रूल शेतकऱ्यांमध्ये असं आहे का 1 एकर जर कांदा लागवड करायची असेल तर त्याला 3 किलो बियाणं लागतं. त्याला छेद देत एक प्रॉपर SOP आणि प्रॉपर मशिनरी देऊन आम्ही ते 1.5 किलोमध्ये एकर लागवड होऊ शकते हे दाखवून दिलं. त्याच्यानंतरच्या काळात जे ट्रान्सप्लांटिंगसाठी सर्वसाधारण 30 ते 40 मजूर एकरी लागतात आणि ते पण प्रिसिजन मिळत नाही. सो ते आणण्यासाठी आम्ही एक मशिनरी जे सेमी ॲटोमॅटिक आहे, आता हे फुल्ली ॲटोमॅटिक मशीन नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा शेतमजुरांमध्ये एक भीती असते का मशीन आलं तर मग आपला रोजगार जाईल. सो याच्यामध्ये रोजगार जात नाही आहे, परंतु शेतकऱ्यांना फायदा का प्रिसिजन मिळतं आहे. शेवटी कांद्याचं जे उत्पादन आहे हे प्लांट पॉप्युलेशनवर अवलंबून आहे. एक रोप जर कांद्याचं लावलं तर त्याला एकच कांदा येणार आहे. सो एकरी 2 लाख रोपं आणि प्रत्येक कांदा जर 100 ग्रॅमचा असा जर झाला तर एकरी 20 टन उत्पादन त्याला मिळू शकतं शेतकऱ्यांना, जे की आज 10 ते 12 टनामध्ये आहे. आता जागतिक पातळीवर जर बघितलं तर कांद्याचं प्रोडक्शन आपल्याकडं हेक्टरेजमध्ये म्हणजे लागवड क्षेत्रमध्ये आपण जागतिक पातळीवर 1 नंबरला किंवा 2 नंबरला असू, परंतु पर एकर यील्डमध्ये आपण कुठंतरी 8, 9, 10 नंबरला आहे. सो पर एकर यील्ड एन्हान्स करण्यासाठी आपल्याला काही असे टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन्स आणणं गरजेचं आहे. सो ह्या मशीनच्या माध्यमातून प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होते आणि प्लांट पॉप्युलेशनबरोबर त्याची लागवडीची जी पद्धत आहे म्हणजे प्लांट टू प्लांट डिस्टन्स एक्स ॲक्सिस, रो टू रो डिस्टन्स वाय ॲक्सिस आणि प्लांटेशन डेप्थ झेड ॲक्सिस, तर याच्यामध्ये प्रिसिजन मिळतं आणि पोस्ट हार्वेस्ट क्वालिटी पण एनहान्स होते. म्हणजे तसं जर पाहिलं गेलं तर जी पूर्ण कांद्याची इकोसिस्टीम आहे त्याच्यातल्या सर्व घटकांना याच्यामध्ये फायदा मिळणार. जसे शेतकऱ्यांना मजूर समस्या, मजुरांनाही तिथं फायदा आहे आणि कन्झ्युमरला पण क्वालिटी यील्ड मिळतं आहे, कांद्याची क्वालिटी एनहान्स होती आहे. सो ओव्हर अँड ऑल ह्या मशीनच्या वापराने शेतकऱ्यांचं उत्पन्न खऱ्या अर्थाने दुप्पट आम्ही तरी करून दाखवलं आहे. आणि अशा पद्धतीने काही मशीन्स म्हणजे भरपूर काही ॲक्टिव्हिटीज आहे शेतकऱ्यांना का जिथं अशा मशिनरी येणं गरजेचं आहे. परंतु काय आहे ना, फॉरेन कंट्रीजमध्ये आपण मशीन बघतो पण डायरेक्टली ते इम्प्लिमेंट इथं करून चालत नाही. आपल्या मातीत काम करणारं मशीन आपल्या मातीतच तयार होणार गरजेचं आहे. सो आपल्या मातीतले जे काही नवीन युवक आहे त्यांनी पुढे येऊन अशा पद्धतीने पर्टिक्युलर आम्ही एक ॲक्टिव्हिटी पकडून आम्ही एक स्टार्टअप उभा केला आहे आणि आज काही म्हणजे US सारख्या, मेक्सिको सारख्या देशामध्ये पण एक्सपोर्ट केला आहे मशीनचा आम्ही. सो अशा पद्धतीने कोणती एक ॲक्टिव्हिटी घेऊन आपण एक स्टार्टअप नक्कीच उभा करू शकतो. अगदीच. मला खरं तर याविषयी जाणून घ्यायचं आहे अजून, मात्र मी योगेशजींकडे जाईन. योगेशजी, एक स्प्रे पंप तुम्ही तयार केलेला आणि त्याबद्दल मी जसं ऐकलेलं आहे की घरात अशी काहीतरी परिस्थिती घडली म्हणून तुम्हाला ते तयार करावंसं वाटलं, तर त्याविषयी निश्चितच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नेमकं काय झालं होतं म्हणून ही कल्पना सुचली आणि आत्ता सध्या आणखी कोणकोणती अशी शेती उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही बनवतात? सर्वप्रथम मी TV9 मराठी आणि मॅजिकचे धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली. मुळात मी उद्योजक व्हावं किंवा मी उद्योजकतेत यावं असं माझं कधी प्लॅन नव्हता.
मुळात मला IAS व्हायचं होतं. कलेक्टर होऊन मी पुढं काहीतरी करावं अशी माझी म्हणजे माझा प्लॅन तो होता किंवा एम ते होतं. पण मी जेव्हा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर फर्स्ट इयरला असताना माझ्या भावाला पेस्टिसाईड पॉयझनिंग झालं. त्याला फवारणी करताना विषबाधा झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि 2 दिवस तो जवळपास हॉस्पिटलमध्ये होता. त्याला नंतर सुट्टी झाली आणि घरी गेला. पण मी जेव्हा घरी गेलो तेव्हा वडील म्हणाले की तू इंजिनिअरिंग करतोय तर आमच्यासाठी काहीतरी कर. आणि त्यांचा म्हणायचा उद्देश हा होता की तू इंजिनिअरिंग करतोयस तर तुझ्या इंजिनिअरिंगचा शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होऊ दे. आणि त्यावेळी लक्षात आलं की यार खरंच आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आम्हाला एक IC इंजिन नावाचा एक सब्जेक्ट आहे, इंटरनल कंबशन इंजिन, जे आपल्या 2 व्हीलरमध्ये असतं. त्याचं मेकॅनिझम काय तर पिस्टन रेसिप्रोकेट होतो आणि आपलं जे व्हील आहे ते रोटेट होतं. आणि तेच मेकॅनिझम आम्ही रिव्हर्स केलं आणि फर्स्ट प्रोटोटाईप बनवला. तो प्रोटोटाईप बनवल्यानंतर तो वर्क झाला. आम्ही त्याला कॉलेजमध्ये प्रेझेंट केलं. तिथं त्याला फर्स्ट प्राईज मिळालं. आणि आमचे जे कॉलेजचे डायरेक्टर होते उल्हास शिवरकर सर, त्यांच्या ड्रायव्हरनी आम्हाला असं सांगितलं की इतका चांगला प्रोडक्ट बनवला आहे तर तो ज्यांच्यासाठी बनवला आहे तो कमीत कमी तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा किंवा त्यांना विका. आणि मग तिथून सुचलं की नाही आपण खरंच याच्यावर काम केलं पाहिजे. आणि ह्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी माझ्या आयुष्यातलं पहिलं एक्झिबिशन अटेंड केलं. ते होतं महाॲग्रो 2016 डिसेंबरमधलं. देशमुख सर इथं आहेत. उल्हास शिवरकर सरांच्या म्हणजे त्यांनी आणि सरांनी आम्हाला फ्रीमध्ये स्टॉल दिला. आम्हाला तिथं प्रोडक्ट ठेवण्याची संधी मिळाली आणि तिथून आम्ही पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या संपर्कात आलो. तिथं आम्हाला जवळपास 60 ते 65 मशीनची ऑर्डर मिळाली आणि तिथून आमची सुरुवात झाली. आता मुळात आम्ही प्रोडक्ट काय बनवला तर शेतकरी काय करतात तर पाठीवर पंप घेऊन फवारणी करतात. याच्यामध्ये काय की तुम्हाला पूर्ण शेतभर पंप पाठीवर घेऊन फिरावं लागतं. कुठेही तुमची इच्छा जरी असली तरी तुम्हाला मध्ये थांबता येत नाही. आम्ही एक असा व्हील बेस स्प्रेअर बनवला की कुणीही सहज त्याला पुश करून फवारणी करू शकतो. एका वेळी तुम्ही 4 ते 6 नोझलनी फवारणी करता. त्यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत या तिन्ही गोष्टी वाचतात. ह्या म्हणजे 2016-17ला हा पंप जसा आम्ही मार्केटमध्ये आणला आम्हाला खूप चांगली डिमांड मिळाली. आत्तापर्यंत आम्ही जवळपास 8,000पेक्षा जास्त मशीन्स विकल्या. वेगवेगळ्या भारतामध्ये 22 राज्यांमध्ये आमचं मशीन पोहोचलं. यासोबतच आम्ही वेगवेगळ्या 5 ते 6 देशांमध्ये सुद्धा एक्सपोर्ट केलं. केनिया, नायजेरिया, झांबिया, मोझंबिक, रशिया, न्यूझीलंड. म्हणजे काल आम्हाला न्यूझीलंडची परचेस ऑर्डर मिळाली आमच्या नवीन जो आम्ही बाहुबली स्प्रेअर बनवला त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीनं आता आम्ही एका स्केलअपच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी सध्या काम करतो आहे. आणि एक्झॅक्ट जो शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे म्हणजे मी ह्या मागच्या 8-9 वर्षात काय शिकलो तर शेतीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा प्रत्येक क्षेत्रात काही ना काही प्रॉब्लेम असतो. आपल्याला त्याच्यावर मात करायची असते आणि पुढं जायचं असतं. आता शेतीमध्ये म्हणजे ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहे ॲटलिस्ट आपल्याकडं त्याचं सोल्युशन असायला हवं. आता हवामान बदलतं किंवा बाकी सगळं पाऊस आपल्या हातात नाही. पण मी समजा जर एखादी कंपनी चालवतोय तर तिथं मॅनपॉवर अवेलेबल नसेल तर मी तिथं ऑटोमेशन करतो. तसं शेतीमध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत की तिथं ऑटोमेशन होऊ शकतं. आपल्याकडं टाळी वाजवली की लाईट बंद होतो पण शेतीमध्ये काम करण्यासाठी काहीच आपल्याकडं ऑटोमेशन नाही. तर मुळात शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त खर्च किंवा शेतीकडं कल कमी होण्याचं कारण आहे की आपल्याकडं मेकनायझेशन नाही. आणि आपल्याकडं मेकनायझेशन पण आहे पण ते एका लिमिटेड पॉईंटपर्यंत. म्हणजे आपल्याकडं ट्रॅक्टरनी जेवढे काही कामं होतात ते सगळं मेकॅनायझेशन आपल्याकडं आहे. आपल्याकडं पोस्ट हार्वेस्ट मेकॅनायझेशन पण आहे. पण ह्याच्यामधला जो गॅप आहे ह्याच्यासाठी आपल्याकडं काहीही नाही आहे. ह्याच्यासाठी आपल्याकडे जे काही वापरलं जातं ते चायनामधून इम्पोर्ट होतं आणि लोक ते सर्रास वापरतात. ते कामाला येतं नाही येत आणि किंवा ते तसंच पडून राहतं. तर हा जो गॅप आहे ह्या गॅपसाठी काम करायचं. जसं सरांनी कांद्यासाठी स्पेशल प्रोडक्ट बनवला तशा वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळं मेकॅनायझेशन किंवा प्रोडक्ट करण्याची गरज आहे. या हेतूने किंवा या उद्देशाने सध्या आम्ही काम करतो. अगदीच. आणि मला विशेष कौतुक करायचं या तीनही मान्यवरांचं. कारण
बॅकग्राऊंड खरं तर इंजिनिअरिंग आहे मला वाटतं. मग सरांबद्दल माहिती नाही, पण तुमचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे, तुमचंही बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. आणि असं असताना आपण शेतीसाठी काहीतरी करावं. आणि जसं सौरभजींनी म्हटलेलं आहे की मी शेतकरी आहे, तर आपल्याला स्वतःला शेतकरी म्हणून घेणं ही खरंच खूप, कारण मी शेतकरी आहे ही ओळख बऱ्याच जण करून द्यायला आवडत नाही. तर त्यासाठी खरंच कौतुक. आणि मी महेशजीकडे येईन की जेव्हा आपण एखादा खाद्यपदार्थ बनवत असतो तेव्हा खूप काळजी घ्यावी लागते, कारण खाण्याच्या बाबतीत सुरक्षा म्हणा किंवा सगळी साफसफाई, स्वच्छता. आणि मुळात आत्ता आपण जे पॅकेज्ड फूड खातो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वापरले जातात जेणेकरून ते जास्त काळ टिकावं. तर त्यासाठी मला विचारावं असं वाटेल की कशा पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट्स बनवता, प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो का, आणि आत्तापर्यंत जे प्रोडक्ट्स तुम्ही बनवले आहेत, इतके वर्ष तुम्ही हा व्यवसाय करताय, यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्या आल्या? ओके, माझं BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. प्रत्येकाचं इंजिनियर झालं तर त्याला डॉक्टर, एखादा मुलगा झाला तर डॉक्टरला वाटतं की आपला मुलगा पण डॉक्टर व्हावा. पण आमच्या घरच्यांना, माझ्या घरचे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि त्यांची पण इच्छा होती की मी पण गव्हर्नमेंटमध्ये जावं. पण मी आज उद्योजक आहे गेल्या 4-5 वर्षापासून. मी जेव्हा काम करत होतो, म्हणजे आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो आता, तर ते सगळे म्हणजे आपण म्हणतो की आत्ता सध्या पोषण सुरक्षेबद्दल बोलतोय, तर त्याच्यामध्ये अफोर्डेबल नाही आहेत ते प्रॉडक्ट. तर आम्ही तोच प्रयत्न करतोय की मिलेट्स, भरडधान्य जे असतील आपले, जे आपण मागच्या दोन वर्षापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरी केलं, तर ह्यासाठीच केलं की पोषण मूल्य आपल्याला जी कमी पडत चाललं आहे, जे आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे, ज्यातलं सेकंड 0 हंगर, जे आपल्याला 2030पर्यंत अचीव करायचं आहे, तर आपण सध्या भारत हा निगेटिव्हमध्ये आहे का, तर त्याच्यामध्ये जे न्यूट्रिशियस प्रॉडक्ट आहेत ते सगळे अफोर्डेबल नाही आहेत लोकांना किंवा ॲक्सेसिबल नाही आहेत. तर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, जे मिलेट्स नावच्या माध्यमातून, आपण तोच प्रयत्न करतोय की आपले जे भरडधान्याचे प्रॉडक्ट आहे ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लोकांपर्यंत पोहोचावेत, की ज्याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नसावं, कुठलंही फ्लेवरिंग एजंट नसावा किंवा त्याच्यामध्ये अजून कुठलंही हजार्डस, कुठल्या अल्ट्रा प्रोसेस नसावं. तर आपण ही काळजी आपण जेव्हा प्रॉडक्ट बनवतो तेव्हा करतो. जसं आता बिस्किटाचं जे उदाहरण घेतलं की जेव्हा आपण बिस्किट खायला जातो तर बिस्किटामध्ये भरमसाठ म्हणजे पूर्ण मैद्याचं असतं. सेकंड, त्याच्यामध्ये पूर्ण साखर असते. म्हणजे आता तुम्ही प्रत्येक CBSE स्कूल्समध्ये शुगर बोर्ड स्थापन केलेले आहेत आता, तर त्याचे परिणाम माहिती झाले प्रत्येकाला आता. त्याच्यानंतर थर्ड असतं ते पाम ऑइल असतं. तर ह्या तिन्ही गोष्टींचं आम्ही रिप्लेसमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मैद्याच्या ऐवजी बाजरी पूर्ण वापरतो. सेकंड, आम्ही ज्याच्यामध्ये साखर आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जॅगरी वापरतो. आणि थर्ड जे आहे की ज्याच्यामध्ये पाम ऑइलच्या ऐवजी आम्ही प्युअर घी वापरतो. तर अशा गोष्टींची रिप्लेसमेंट करून आम्ही प्रोडक्ट बनवतो. याच्यामध्ये जसं की जो सेकंड पार्ट होतं की ज्याच्यामध्ये सेफ आणि न्यूट्रिशियस आहे, कारण जे कुठलंही प्रॉडक्ट अल्ट्रा प्रोसेस नाही आहे, ज्याच्यामध्ये बाजरीमध्ये मिलेट्स म्हटलं की त्याला टेस्ट नाही आहे. तर आमच्या पूर्ण टीमनी वेगवेगळे आम्ही फीडबॅक घेऊन रिसर्च करून आपण त्याच्यामध्ये हे कुठलंही प्रॉडक्ट म्हणजे हॅझार्डस किंवा प्रिझर्वेटिव्ह न टाकता ते कसे सेफ आणि न्यूट्रिशियस बनवता येतील. फक्त हे बनवलेच नाही, तर आत्तापर्यंत आम्ही साधारण 22 लाख विद्यार्थ्यांना हे गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही दिलेले आहेत, त्यांचेही फीडबॅक घेतलेले आहेत सगळे. तर असंही अजून आमचा मानस आहे की पुढच्या काही 5 वर्षामध्ये साधारण 1 कोटी विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना आपल्याला हे बाजरी बेस्ड प्रॉडक्ट आपल्याला द्यायचे. असा हा सगळा. अगदीच. सौरभजी, जसं तुम्ही म्हणालात मगाशी की जेव्हा हे यंत्र बनवलं गेलं तेव्हा मजुरांना अशी भीती वाटली की आपलं कुठेतरी काम जाईल. तर अशा पद्धतीच्या आणखी कोणकोणत्या समस्या आल्या? अजून काय तुम्हाला पुढे इन्व्हेन्शन करायचं आहे किंवा असं कोणतं आणखी यंत्र बनवायचं आहे जेणेकरून शेतीमध्ये सुद्धा सुलभता येऊ शकते? मजुरांचा जो विषय आहे, नक्कीच मजुरांना ती भीती सुरुवातीच्या काळात वाटत होती. ॲक्च्युली तो एक सोशल इश्यू आहे फार्म ड्रजरीचा. म्हणजे शक्यतो महिला मजूर आपल्याकडं शेतीत जास्त काम करतात आणि लागवड ही अशी गोष्ट आहे पूर्णपणे दिवसभर कमरेत वाकून झुकून काम करायचं आहे. तर त्याच्यामध्ये फार फिजिकल स्ट्रेस असतो आणि हे कुठंतरी सोडवणूक ह्या मशीनद्वारे झालेली. म्हणजे अगदी त्याला एक प्रॉपर चेअर आहे, ऑफिसमध्ये बसल्यासारखं ते बसून काम करायचं आहे. सो तिथं कुठंतरी फार्म ड्रजरी इश्यू पण एक रिझॉल्व्ह होतो आहे. आता तुम्ही विचारलं का मशीन म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करण्याचा मुळात आपल्याकडं शेतकऱ्यांचा कल थोडासा स्लो आहे. टेक्नॉलॉजी एक्सेप्टन्स रेट फार कमी आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट का कोणतीही तंत्रज्ञान हे फुकट येणार नाही आहे. इट हॅज टू बी अ कॉस्ट. सो नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे शेतकऱ्यांसाठी. आज
तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खिसात पैसा नाही आहे आणि त्याला ही टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करायची असेल तर पहिलं सगळ्यात आधी का त्याला ती कॉस्ट बिअर करायची. सो अवेलेबिलिटी ऑफ कॅपिटल्स, आता त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये मदत करते, जसं की सबसिडी स्कीममध्ये काही शेतकऱ्यांना मशीन्स मिळत आहे. सो ते पण एक फायद्याची गोष्ट आहे. दुसरी तो ॲक्च्युली एक टेक्नॉलॉजी बॅरियर आहे की हे मशीन चालण्यासाठी जे ट्रॅक्टर शेतकऱ्यांकडे आहे तो रेग्युलर ट्रॅक्टर चालत नाही आहे, त्याला एक स्पेशल फीचर असणारा ट्रॅक्टर ज्याला क्रिपर गिअर म्हटलं जातं. सो तो क्रिपर गिअरची अवेअरनेस शेतकऱ्यांमध्ये तयार करणं हा एक थोडासा आमच्यासाठी चॅलेंजिंग विषय होता. आणि हे सगळं करून शेतकरी आज समाधानी कुठे का त्याचं उत्पन्न वाढतंय, त्याला जी क्वालिटी मिळते त्याच्यानं त्याला मार्केटमध्ये दरही चांगला मिळतोय त्या कांद्याला. आता बाकी तुम्ही जे विचारलं का भविष्यात अजून काही मशीन्स आपल्याला करायचे, तर नक्कीच कांदा शेती असं आहे का त्याचं पूर्ण एंड टू एंड मेकॅनायझेशन आम्ही शोधतोय. जसं पहिला टप्पा नर्सरीचा होता, त्याच्यात काही इंटरव्हेन्शन्स आहे. दुसरा टप्पा ट्रान्सप्लांटिंगचा आहे, कांदा लागवडीचं मशीन आपण प्लांटोमेट नावाने मार्केटमध्ये आहे आपलं. आणि भविष्यामध्ये कांदा काढणीचं मशीन, मग मार्केट लिंकेजमध्ये ग्रेडिंगचं मशीन, असे काही इंटरव्हेन्शन एका क्रॉपच्या सायकलमध्ये जर आपण केली तर नक्कीच त्याला मार्केट आहे. अगदीच. योगेशजी, थोडक्यात मला विचारावं असं वाटतंय तुम्हाला, शेवटचा अगदी प्रश्न, की जसं आपण बघतो एखादी टेक्नॉलॉजी आपण इन्व्हेंट करतो, 10 वर्षानंतर त्याचं महत्त्व किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन नवीन येतच असतं, तर अशासाठी तुमचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? म्हणजे आम्ही जे काही प्रोडक्ट्स बनवले त्याच्यावर तर आम्ही काम करतोच आहे, पण याच्यासोबत काय की जे प्रोडक्ट मी डेव्हलप करतो ते मी संभाजीनगरमध्ये डेव्हलप करतो आणि ते प्रोडक्ट जर मला मध्य प्रदेशमध्ये विकायचं किंवा आंध्र प्रदेशमध्ये विकायचं तर तिथं ते वापरणं कठीण होऊन जातं. कारण प्रत्येक 100 ते 200 किलोमीटर नंतर आपल्या शेतकऱ्यांची मानसिकता बदलते, त्यांचा सीड सोईंग जो पॅटर्न आहे तो बदलतो, त्यांचे जे काही काम करायची पद्धत आहे ती बदलते. मला जर एक मशीन मी जे काही बनवलं हे सगळीकडे वापरायचं आहे तर ती मशीन म्हणजे एक युनिकनेस किंवा जो काही फॉर्मॅट आहे तो कॉन्स्टंट असायला हवा आणि तो आपल्याकडं नाही आहे, हे मेन कारण आहे. म्हणजे हा जो मधला गॅप आहे, आज आपल्याकडं ट्रॅक्टरनी पेरणी होते, नांगरणी होते, बाकी सगळ्या गोष्टी होतात, त्याला एक फॉर्मॅट आलेला आहे. पण हे जे काही मिडल ऑपरेशन्स आहेत त्याच्यासाठी आपल्याकडं काहीच ठरलेलं नाही आहे. म्हणजे सोयाबीन मी 9 इंचावर पण पेरतो, 12वर पण पेरतो, 15वर असतं, 18वर असतं. मग मला जर मशीन बनवायचं तर मी 9 इंचाच्या हिशोबाने बनवायचं की 18 इंचाच्या हिशोबाने बनवायचं की ॲडजस्टेबल करायचं. काही वेळा असं असतं की ॲडजस्टेबल करणं पॉसिबल होत नाही. तर मी आता अशा एका संकल्पनेवर काम करतोय की त्या रिजनमध्ये प्रत्येक गावात एक फॅब्रिकेटर असतो, त्या फॅब्रिकेटरला तिथं लागणारं जे काही इक्विपमेंट आहे किंवा तिथं लागणारी जी काही मशिनरी आहे ती त्याला तिथंच बनवता यावी, तिथंच त्याला ती विकता यावी आणि शेतकऱ्यांना पण जो काही आफ्टर सेल सर्व्हिस लागतो तोही त्यांना तिथंच मिळावा. या उद्देशानं आम्ही जे काही कंपोनंट्स आहे जसं की गिअर बॉक्स आहे, क्लचेस आहे किंवा त्याला मशीन बनवण्यासाठी जे काही स्पेअर पार्ट्स लागतात तर अशा स्पेअर पार्ट बनवणं आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मेकॅनायझेशन जास्तीत जास्त पुढं जावं त्या एरियामध्ये तिथल्या डिमांडनुसार, याच्यासाठी आम्ही इथून पुढं प्रयत्न करतो. अगदीच. आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा, तुम्हा तिघांनाही शुभेच्छा. आणि इथे जे युवा बसलेले आहेत त्यांच्यासाठी हे खरं तर उदाहरण आहे, त्यामुळे निश्चितच तुमच्या मार्गदर्शनाचा त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद, तुम्ही ते उपस्थित राहिला त्यासाठी.